अशी एक लग्नगाठ भाग 66. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले, सीमाला प्रेग्नेन्सी कळा चालू झालेल्या असतात. पावसाच्या आणि वादळाच्या तुफान परिस्थितीत डॉक्टरांना आणणं अशक्य होतं. पण अचानक डॉक्टर येतो. श्रेयस, नीताताई यांना काहीच समजत नाही. डॉक्टरांना कोणी आणलं ते? तर आता पुढे. श्रेयस आणि नीताताई यांना डॉक्टर कसे काय आलेत, कोणी बोलवलं, काहीच माहीत नसते आणि तेवढा विचारपूस करायला वेळ नसतो. सीमाची तब्येत खराब होत असते म्हणून तिला तिच्याकडे डॉक्टरांना घेऊन जाणं जास्त महत्त्वाचं असतं. श्रेयसने डॉक्टरांनी त्यांच्यासोबत येणाऱ्या नर्सला सीमाच्या रूममध्ये घेऊन गेले. तिची तब्येत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी तिला पटकन तपासले. ओ माय गॉड, द पेशंट्स हेल्थ हॅज डिटोरायटेड आणि पटापट सलाईन, मेडिसिन वगैरे ट्रीटमेंट चालू केली. आणि डॉक्टरांच्या खूप मेहनतीनंतर त्यांच्या ट्रीटमेंटपुढे तब्येत हळूहळू सुधारण्यास मदत झाली. बाळ पोटातून बाहेर आलं आणि ट्याट्या आवाज करून रडू लागलं. नर्सने नीताताई आणि श्रेयसला सांगितले मुलगा झाल्याचे. त्यांना ऐकून आनंदाने अक्षरशः वेडे झाले. श्रेयसने काळजीच्या स्वरात विचारले, डॉक्टर, सीमाची तब्येत कशी आहे? डॉक्टरने वरती पाहिले आणि म्हणाले, देअर वॉज अ केस ऑफ कम्प्लीट कॉम्प्लिकेशन. द केस वॉज कॉम्प्लिकेटेड. अजून अर्धा तास त्यांना ट्रीटमेंट मिळाली नसती तर बाळ वाचलं नसतं. आणि बाळाची आईची तब्येत पण काही सांगता येत नाही. आणि हे सगळं त्याच्यामुळे शक्य झालं. ज्यांनी मला इथपर्यंत आणले, पण लगेच कुठे गेले दिसतच नाही आहेत घरात. श्रेयसला आणि नीताताई एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि श्रेयसने डॉक्टरांना विचारले, डॉक्टर प्लीज सांगाल का आम्हाला तुम्हाला कोणी इथपर्यंत आणलं? कारण एवढ्या वादळी वाऱ्यात पावसात बाहेर निघणे अशक्य होतं म्हणून मला येताच येत नव्हतं. तरीही सीमाची तब्येत पाहून मी भर पावसात निघण्याची हिंमत केली. एवढ्यात तुम्ही आलात. डॉक्टर अचंबित होऊन श्रेयसकडे पाहू लागला. अहो, तुमच्या बायकोसाठी कुणीतरी मला बोलवायला येतं आणि तुम्हाला कसं काय माहीत नाही. एक लेडीजने बाहेर गाडी उभी करून माझ्या दाराची बेल वाजवली. एवढ्या पावसात वादळ वाऱ्यात कोण आलं असेल म्हणून आम्ही दारापर्यंत आलो. खिडकीतून बाहेर बघितलं तर पावसात एक तरुण महिला उभी होती. माझ्या मिसेसने दार उघडायला मनाई केली. सांगितलं की तुमचे पेशंट असणार, दुसरं कोण असणार? एवढ्या तुफानमध्ये जर तुम्हाला बोलावलं तर कुठे जाणार तुम्ही जीव धोक्यात घालून? रस्त्यावर सुद्धा पाणी आहे, जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. गाडी चालवणं अशक्य आहे. पण ती महिला एकसारखी बेल वाजवत होती. मी दार उघडले. तिने मला तुमच्या पेशंटची कंडिशन सांगितली आणि घरी येणे विषयी विनवले. बाहेर पाऊस, वादळ वाऱ्याची परिस्थिती पाहून मी तिला चक्क नकार दिला. समजावले की एवढ्या पावसात गाडी चालणार नाही. रस्त्यावर पाणी साचले आहे, वादळ सुरू आहे, कसं जाता येईल? आणि तुम्ही तरी आले कसे काय? मला आणि माझ्या मिसेसला त्या महिलेचे नवल वाटत होते. एवढ्या वादळ वाऱ्यात ही कशी काय आली म्हणून. मी तिला येण्यास नकार दिला, पण ती महिला ऐकायला तयारच नव्हती. ती माझ्या पाया पडू लागली, विनवण्या करू लागली आणि सांगू लागली, कसेही करून तुम्हाला यावंच लागेल डॉक्टर साहेब. आणि सांगितलं की गाडी तुम्ही नाही चालवायची, मी माझी गाडी आणली आहे, त्यामुळे तुम्ही बसा, मी चालवत नेईल बरोबर. माझा पूर्ण नाविलाज झाला. त्या महिलेच्या गाडीत मी बसलो आणि मला मदत म्हणून सोबतच माझ्या घरच्या बाजूला माझ्याच ओळखीची नर्स राहते, माझ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी, तिला बोलवले आणि तिलाही सोबत घेतले. गाडीत बसलो, पण ती महिला अशा प्रकारे गाडी चालवत होती, मी असं कुठेच पाहिलं नाही. रस्त्यावर पाण्यात गाडी चालत होती, पण असं वाटायचं की गाडी रस्त्यावर नाही, पाण्याचे वरून चालत आहे. रस्त्यावर एवढे वाहन नव्हते, एक दोन होते, पण तेही अगदी हळूहळू पाणी कापत चालत होते. पण त्या महिलेने गाडी अगदी फास्ट स्पीडने चालवली होती. एवढ्या पाण्यात एवढी फास्ट गाडी कशी काय चालू शकते हे मलाच आणि नर्सला आम्हा दोघांनाही समजत नव्हतं. एवढ्या स्पीडने गाडी चालवताना पाहून आम्हाला धडकी भरली होती. आणि इथे उतरल्याबरोबर तुमच्या बंगल्याच्या रखवालदाराने आम्हाला विचारपूस केली. आम्हाला नवल वाटत होते की ही बाई या बंगल्याची मालकी नसेल, तरी ती एवढी गप्प का बसलेली आहे आणि हा तिच्यासमोर आम्हाला सगळे विचारपूस करतो आहे. आणि त्या रखवालदारनेच आम्हाला तुमच्या दारापर्यंत आणलं आणि ती महिला इथे पण नाही दिसत आहे. कोण होती ती महिला? थोडा वेळ सगळे शांत राहिले. त्या नर्सचं लक्ष भिंतीला लावलेल्या तृप्तीच्या फोटोकडे गेलं आणि एकदम म्हणाली, सर बघा, हीच ती महिला होती फोटोमधली.
डॉक्टरांनी पाहिले. डॉक्टरही म्हणाले, हो, हीच महिला आली होती आम्हाला बोलवायला. नीतताईने आणि श्रेयस एकदम चाटपटले. हे काय ऐकतो आहे आपण? श्रेयसने काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडले. तेवढ्यात सीमा सुद्दीवर आली होती. तिने सगळ्यांना जवळ बोलावले. तो विषय तसा सोडून ते सगळेजण तिच्याकडे गेले. श्रेयसने तिला पाठीमागून हात घालून बसवले. मागे टेकायला उशी दिली आणि विचारले, आता कसं वाटतंय? तिने सांगितले, हो, आता छान वाटतंय. श्रेयस आपलं बाळ. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. श्रेयसने सीमाला एका हाताने आपल्या बाहूत घेतले. बाळाकडे पाहून दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू येत होते. सीमा म्हणाली, बिलकुल तुमच्यावर आहे. तेवढ्यात उजेड पडलं होतं आणि पाऊसही कमी झाला होता. श्रेयसने आणि नीतताईने डॉक्टरांचे खूप खूप आभार मानले आणि श्रेयसने त्याच्या गाडीतून डॉक्टरांना घरी सोडून दिले. घरी आल्यावर नीताताई बाहेर सोप्यावर बसल्या होत्या. रखमाबाई काम आवरत होती. सीमाला मुलगा झाला होता म्हणून घरात आनंदाचे वातावरण होते. नातेवाईकांना फोन लावून कळवले होते. मोहितच्या आईलाही खूप आनंद झाला होता. पण सीमाच्या आईला जेव्हा माहीत पडले की सीमाला मुलगा झाला, ती खूप चिडली. हीच आपण वाईट करायला जावं तर केव्हाही चांगलंच होतं. एवढ्या मोठ्या श्रीमंत घराण्याची सून झाली, श्रेयससारख्या देखण्या नवऱ्याची बायको, आणि आता त्या घरात तिने कुलदीपक दिला म्हणून तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करतील सगळे लोक. ती सीमाचं सुख बघून खूप जडत होती. श्रेयस डॉक्टरांना पोहोचवून घरी आला. नीतताईंना सोप्यावर बसलेले पाहून पटकन आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, डॉक्टरांना बोलवायला तृप्ती गेली. हे खरं असेल का गं? मेलेली माणसं परत येतात? नीताताई म्हणाल्या, अरे बेटा, तिला बाळ हवं होतं. ती जिवंत असेपर्यंत किती वेळा तिने तुला आणि सीमाला सांगितले होते की मला तुमच्याकडून बाळ पाहिजे म्हणून, पण तेव्हा तुम्ही लक्षात घेतलं नाही. मला वाटतं आजही तिचा आत्मा बाळासाठी भटकत आहे. श्रेयस म्हणाला, आई, खरंच असं असू शकतं? मला माहीत नाही बेटा, पण आपल्याच घरात मी अनुभवत आहे. सीमाच्या पायांची मालिश करून देणं त्या दिवशी रखमाला दिसली ती तृप्तीच होती. आणि आज माझ्या तृप्तीमुळे सीमाचा जीव वाचला, बाळ वाचलं. आत्म्याला कुठलाही वादळवारा पाऊस अडवू शकत नाही. तिने डॉक्टरांना आणलं, वेळेवर घरी पोहोचवलं. ह्याला काय म्हणावं मग? श्रेयसला तृप्तीची आठवण झाली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तृप्ती, आज खरंच तू आमच्यात पाहिजे होती. निदान बाळाला पाहण्यासाठी तरी तोपर्यंत हवी होतीस. तुझ्या हाताने बाळाला खेळवलं असतं. श्रेयसला आठवलं, दोघे हनीमूनला गेले तेव्हा श्रेयस तिला म्हणाला होता, तृप्ती, मला तुझ्यासारखी गोड परी पाहिजे, देशील? तृप्ती लाजून म्हणाली, नाही, मला तुमच्यासारखा क्यूटसा छोटासा श्रेयस पाहिजे. मला पहिला मुलगाच हवा. श्रेयस म्हणाला, नाही, मुलगीच हवी, अगदी गोड, खूप गोड आणि मायाळू असतात मुली. पप्पामध्ये खूप जीव असतो मुलींचा. तृप्ती म्हणाली, हो का? म्हणजे तुमच्यामध्ये जीव घालण्यासाठी तुम्हाला मुलगी हवी? मात्र मला मुलगाच, दोघेही म्हणायचे. मुलगी, श्रेयस म्हणायचा. मुलगा, तृप्ती म्हणायची. हे आठवत असताना श्रेयसच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि म्हणाला, तृप्ती, खूप जिद्दी होती तू. सगळं तुझ्या मनासारखंच करायची. आणि आतासुद्धा तू देवाला मुलगाच आणि देवाने तुझं म्हणणं ऐकलं. तुझ्या मनाप्रमाणे तुला मुलगा झाला, पण तो मुलगा खेळवायला तू नाहीस. कास तू पाहिजे होती, असे म्हणून त्याने दुःखाने डोळे मिटले. तेवढ्यात त्याला तृप्तीचा आवाज आला, श्रेयस, मी माझ्या मुलासाठी इथेच राहणार, माझ्या मुलाला खेळवणार. त्याला सोडून मी कुठेच जाणार नाही. ते माझं बाळ आहे, माझ्याजवळच राहील. श्रेयसने खाडकन डोळे उघडले, पण त्याला कोणीच दिसले नाही. पण उगाच त्याच्या चेहऱ्यावर थंड हवेची झुळूक स्पर्शून गेली. हे काय होतंय त्याला काहीच कळत नाही. त्याने मनाची समजूत केली की मी तृप्तीची आठवण काढत आहे म्हणून मला भास झाला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.